नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मेड फॉर पॉलिटेक्निक ऑनलाईन क्लासेस मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. हा आपला तिसरा व्हिडिओ आहे. पहिल्या 2 व्हिडिओमध्ये जे इन्स्ट्रक्शन दिले असतील, अशी अपेक्षा करतो की ती तुम्ही फॉलो करत आहे. तर आज आपण पाहणार आहे आपल्या सिलेबसचा पहिला पॉइंट. ज्यांनी पहिले 2 व्हिडिओ पाहिलेले आहेत, त्यांना यांच्याबद्दल या इंट्रोडक्शन बद्दल जास्त काही सांगायची गरज पडणारच नाही. पहा इकडे. तर डेटा कम्युनिकेशन, इंट्रोडक्शन टू डेटा कम्युनिकेशन. काय आहे व डेटा कम्युनिकेशन? डेटा कम्युनिकेशन अलाव द एक्सचेंज ऑफ डेटा. काय करतो? एक्सचेंज ऑफ डेटाला अलाव करतो. म्हणजे आपण डेटा एक्सचेंज करू शकतो. बिटवीन 2 युजर्स. मिनिमम किती युजर असायला पाहिजे? 2. बरोबर आहे ना? आता कम्युनिकेशन कधी होणार आहे? कमीत कमी 2 जण असतील तर कम्युनिकेशन होतं ना. 2 जणांपेक्षा जास्त असेल तरी पण कम्युनिकेशन पॉसिबल आहे. बट एकटा कम्युनिकेशन करू शकत नाही आणि एकटाच बसून कुठेतरी जर बडबड करत असेल, बोलत असेल, तर आपण त्याला काय म्हणतो हे तुम्हाला ऑलरेडी माहीतच आहे. ठीक आहे. आणि हे जे 2 युजर्स आहेत, कुठे प्रेझेंट आहेत? दे आर प्रेझेंट ॲट डिफरंट पॉइंट्स इन द वर्ल्ड. जगाच्या कोणत्याही 2 कोपऱ्यामध्ये हे दोघं असू शकतात. ठीक आहे. WhatsApp कॉलचा यूज करून आपण इंटरनॅशनल कॉल सुद्धा करू शकतो. त्याला आय-पी कॉल म्हणतात, आय-पी कॉल. कोणते रिलेटिव्ह, मित्र वगैरे जर असतील, तुमचे मित्र वगैरे तर नसणार आता फॉरेनमध्ये, राइट? तुम्हीच जाईल जॉब घेऊन फॉरेनमध्ये चांगला, राइट? नातेवाईक वगैरे असतील, तर त्यांना आपण नॉर्मल कॉल नाही करत आपला, आपण त्यांना WhatsApp करतो. WhatsApp कॉलला इंटरनेट कॉल म्हणतात. त्याला आपण आय-पी कॉल म्हणतो. ठीक आहे? तर हे काय असतं काही नाही, पुढे-पुढे शिकूयात आपण. पुढे पहा. डेफिनेशन समजली सर्वांना? डन. पुढे पहा. डेटा कम्युनिकेशन काय यूज करायचं मग? डेटा कम्युनिकेशन इज युज्ड टू एक्सचेंज द इन्फॉर्मेशन ऑर डेटा. कशासाठी यूज करतोय? तर डेटा किंवा इन्फॉर्मेशनला एक्सचेंज करण्यासाठी आपण हे यूज करतोय. जी इन्फॉर्मेशन आपण एक्सचेंज करणार, दॅट इन्फॉर्मेशन कॅन बी इन द फॉर्म ऑफ टेक्स्ट, ऑडिओ, व्हिडिओ, डॉक्युमेंट, ई-टी-सी काहीही असू शकते, जे आपण एकमेकांसोबत एक्सचेंज करणार आहोत. ठीक आहे. याच्यात ई-टी-सी लिहिले, पुढे तुम्ही व्हॉइस वगैरे स्पीच हे काही लिहू शकता. त्याच्यात काही फरक पडत नाही. डेटा इज ट्रान्सफर्ड फ्रॉम वन पॉइंट टू अनदर विथ द हेल्प ऑफ कम्प्युटर नेटवर्क. बघा, जसं इंट्रोडक्शन मध्ये मी सांगितलं होतं, डेटा कम्युनिकेशन मध्ये आपण काय शिकणार, की डेटा कम्युनिकेट कसा करायचा, कसा होतो. बट हे डेटा कम्युनिकेशन करण्यासाठी काय पाहिजे आपल्याला? कम्प्युटर नेटवर्कच पाहिजे. जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही ठरवलं, की आपल्या सर्वांना इथं-इथं जायचं आहे बाबा. तुमच्या कॉलेजपासून, घरापासून एक 10 किलोमीटर किंवा 20-25 किलोमीटर दूर आहे ती जागा जिथं तुम्ही जाणार आहे. तर तुम्ही घर बसल्या तुम्ही प्लॅनिंग तर कराल हो, की आपण या रोडने जाऊ, आपण त्या रोडने जाऊ. बट ॲक्चुअली जाण्यासाठी तुम्हाला व्हेइकल पाहिजे. ते व्हेइकल म्हणजे आपलं कॉम्प्युटर नेटवर्क राहणार आहे. म्हणूनच हा सब्जेक्ट त्यांनी कंबाईन केलेला आहे. ओके. आणि तुम्ही हे पाहू शकता. इथं वर हेडिंगमध्ये दिलेलं आहे बघा. हा जो सब्जेक्ट आहे, हा डी-सी-एन म्हणजे हे आय-टी कॉम्प्युटर ग्रुपचा सब्जेक्ट आहे आणि सी-एन-डी म्हणजे हा जो सब्जेक्ट आहे, हा इथे डबल झालं सी-एन-डी. हा जो सी-एन-डी आहे, हा इलेक्ट्रॉनिक्ससाठी आहे. तर हे इलेक्ट्रॉनिक्स 6व्या सेमसाठी. तर दोघांसाठी पण हा कॉमन सब्जेक्ट आहे. ओके. लक्ष द्या आता पुढं. काय आहे? डेटा कम्युनिकेशन इज डिफाइन्ड ॲज एक्सचेंज ऑफ डेटा बिटवीन सोर्स म्हणजे सेंडर अँड रिसीव्हर म्हणजे म्हणजे डेस्टिनेशन म्हणजे रिसीव्हर ओव्हर अ ट्रान्समिशन मीडियम. बघा, पहिल्या 2 व्हिडिओमध्ये जे मी तुम्हाला इंट्रोडक्शन सांगितलं ते सर्व इथं प्रेझेंट आहे. ओव्हर अ ट्रान्समिशन मीडियम. ट्रान्समिशन मीडियम म्हणजे ज्याच्या थ्रू डेटा ट्रान्सफर होणार. सांगितलं होतं ना, बस, ट्रेन जे काय आहे ते तुमचं ट्रान्समिशन मीडियम आहे. वायर्ड असू शकतं किंवा वायरलेस असू शकतं. लाइक बघा, ट्रान्समिशन मीडियम कॅन बी वायर्ड ऑर वायरलेस. दोन्हीपैकी एक राहणार. कळालं? ठीक आहे. खूप काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला सांगायच्या आहेत. पुढं-पुढं आपण शिकूया त्या सब्जेक्टमध्ये आता. वायर्ड म्हणजे 2 पॉइंटमध्ये वायर जोडलेली असते. जसं लँडलाईन फोन. हे झालं वायर्डचं. आणखीन एक एक्झाम्पल हां. गेल्या वेळेस माऊसचं एक्झाम्पल सांगितलं होतं. यावेळेस लँडलाईनचं सांगतो. वायरलेस, वायरलेस म्हणजे आपला मोबाईल आणि मोबाईलचं टॉवर. या दोघांमध्ये कनेक्शन तर आहे, बट कनेक्शन कसं आहे? वायरलेस आहे. कळतंय? राइट. आता तुम्ही साधा सिंपल विचार करा. आपण सुद्धा आता जेव्हा एकमेकांसोबत कनेक्ट झालेलो आहे, तर आपण विथ द हेल्प ऑफ कॉम्प्युटर नेटवर्कच कनेक्ट झालोय. मी कुठेतरी महाराष्ट्राच्या एका शहरामध्ये आहे, तिथून मी शिकवत आहे.
तुम्ही महाराष्ट्राच्या दुसऱ्या शहरामधून आहे, तुम्ही तिथं घरी बसून, कॉलेजमध्ये, हॉस्टेलवर बसून तुम्ही शिकत आहे. हे कशामुळे पॉसिबल झालं? विथ द हेल्प ऑफ कॉम्प्युटर नेटवर्क. राइट. आता तुमच्या मोबाईलचं नेटवर्क जाऊ द्या बरं. हे आपलं कम्युनिकेशन बंद पडणार. कळालं? आणि हे मोबाईलचं नेटवर्क आलं, की आपण एकमेकांसोबत कम्युनिकेट करतोय. कम्युनिकेट करतोय म्हणजे आपण एकमेकांसोबत काय करतोय? डेटा कम्युनिकेशन करतोय. तर डेटा कम्युनिकेशन करण्यासाठी काय लागते? कॉम्प्युटर नेटवर्क लागते. ओके. तर आता जर वायर्ड मीडियम वापरलं, तर आपण हे वेगवेगळ्या प्रकारचे केबल्स वापरतो. जसं की कोएक्सियल केबल आहे, फायबर ऑप्टिक केबल आहे, राइट? ट्विस्टेड पेअर केबल असते. त्यानंतर जर वायरलेस मीडियम वापरला, तर आपल्याला काय वापरावं लागणार? रेडिओ फ्रिक्वेन्सी वेव्हज. राइट? याला आर-एफ वेव्हज म्हणतात. रेडिओ फ्रिक्वेन्सी वेव्हज. ठीक आहे? तर आता हे झालं तुमचं इंट्रोडक्शन टू डेटा कम्युनिकेशन. काय असते, काय नाही. याच्यानंतर आता जो पुढचं लेक्चर आहे, त्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण आता शिकणार आहे कशाबद्दल? तर आपला पहिला सिलेबसचा पॉइंट. राइट? आता हा इंट्रोडक्शनचा पॉइंट होता. हा आहे तुमचा 1.1 कंपोनंट्स ऑफ डेटा कम्युनिकेशन सिस्टम काय असते? ओके. राइट. अभ्यास करत राहा. काही डाऊट असेल तर विचारत जा. रोजच्या रोज अभ्यास करा. म्हणजे तुम्हाला थिअरी सब्जेक्ट अवघड पण वाटणार नाही आणि तुमचं काम पेंडिंग सुद्धा पडणार. ठीक आहे. चलो, टेक केअर.